राज्यातल्या नुकत्याच झालेल्या महापालिकांच्या निवडणुकीच्या मतदानाच्या वेळेला बोटावर लावल्या गेलेल्या शाईच्या मुद्द्यावरनं मोठा वादंग निर्माण झाला होता आणि याच शाईच्या घोळावर छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी भाष्य करत एक ठोस भूमिका घेतल्याचं दिसतंय। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शाई वापरणार असून मार्करचा वापर होणार नाही अशी भूमिका जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतलेली आहे। मात्र आता दिलीप स्वामी यांच्या या भूमिकेनंतर राज्यातले इतर जिल्हाधिकारी सुद्धा या संदर्भात काही ठोस भूमिका घेणार आहेत का? तसंच ज्या राजकीय नेत्यांनी या शाईच्या मुद्द्याबाबत साशंकता व्यक्त केलेली होती, संशय व्यक्त केलेला होता, ते नेतेही आता शाईबाबत भूमिका घेत पावलं उचलणार का? निवडणूक आयोगाकडे शाई वापरण्यासंदर्भात मागणी करणार का? असा सवाल आता विचारला जातोय। नाही, मार्कर पेनना वापरण्याच्या ज्या सूचना होत्या त्याच्यामध्ये महापालिकेमध्ये काही ठिकाणी शंका कुशंका निर्माण झाल्या होत्या। त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जी पारंपरिक शाई जे आपण बोटाला लावायची तेच वापरली जाण्याची शक्यता आहे। आयोगाने तसं त्या दिवशी महापालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान घोषित केलेलं आहे आणि मला असं वाटतं की जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये बाटली शाई येईल आणि ते बोटाला लावली जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।